तशी काय ओळख पण नव्हती जी काय आपल्याला आपण जे बघतो ते. पण कालपासून मी जे त्याचं कंटेंट बघतो तो आपल्या देशावर, गरोदर महिलांवर, बीफ खाण्यावर, अशा सगळ्या गोष्टींवर, म्हणजे नको त्या गोष्टींवर हा विकृत माणूस हा बोलत असतो. मला असं वाटतं की ही जी कीड आपण पाळतोय ना महाराष्ट्रामध्ये, यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे. तुम्ही कॉमेडी करा ना, तुझ्या कॉमेडीला कोण इकडे भीक घालतो, पण तू आमच्या आस्थेवर बोललास, आमच्या नेत्यांवर बोललास, आणि ज्या भाषेत तू बोलायला पाहिजे ना ते गपचूप तुझ्या त्या चौकटीमध्ये बोलायचं. नको ती भाषा वापरायची नाही, नको ते शब्द वापरायचे नाही. आणि म्हणून मी सांगितलं जिथे दिसेल तिथे त्याला फटके घालणार. या सगळ्या प्रकरणानंतर स्टुडिओ जे त्या पद्धतीने तोडला त्याच्यावरून आता म्हटलं जाते की आपल्याला देश सोडावं लागेल. ही काय साधी सोपी गोष्ट ना, आम्ही काय सोडणार नाही. अशा कुठल्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. आदित्य ठाकरेंनी समर्थनार्थ ट्विट त्याच्या संजय राऊत आदित्य ठाकरे तर त्याचाच फंटर आहे तो. हे असे बीफ खाणारे, पार्ट्यांना प्रमोट करणारे हे असेच तर आदित्य ठाकरेला लागतात. त्याच्या पलीकडे आदित्य ठाकरेचे विचार काय, हे असे कुठल्याही गोष्टीवर प्रमोट करणारे कंटेंट बनवायचं चांगला बनवा ना. संविधानाचा फोटो त्यानं ट्विट केला. 2 दिवस आता विधानसभेमध्ये संविधानावर चर्चा आहे आणि दुसरीकडे अशा पद्धतीने घटना घडते आणि तो संविधानाचा दखल देत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडतो. संविधानाप्रमाणे डिफॉमेशनची होते ते त्याला मान्य आहे का, आणि त्याला आम्ही काय उत्तर देऊ. त्यांनी पहिली माफी मागावी आणि त्याच्यावरती FIR जी काय त्याच्यावर केस होईल ते आम्ही आता पोलिसांकडे जे काय आम्ही मागणी करतो ती करू. शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. म्हणणं आहे की कुठेतरी तोडफोड करून सत्तेत असलेलाच पक्ष